शहाद्यात 31ला भक्तीचा गंध, देह नशेत नको, मन भक्तीत रंगू दे चा दिला संदेश. शहादा प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्याची तरुण पिढी पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होत असताना शहादा शहरात मात्र यंदा एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला. मद्यप्राशन आणि धिंगाणा यांसारख्या अपप्रवृत्तींना छेद देत स्थानिक आई म्हाळसादेवी मंदिर परिसरात नववर्षाचे स्वागत अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले. भजन कीर्तनाने दुमदुमला परिसर. 31 डिसेंबरच्या रात्री जिथे सर्वत्र पार्ट्यांचा शोर असतो तिथे म्हाळसादेवी मंदिरात भजन आणि कीर्तनाच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. देह नशेत नको, मन भक्तीत रंगू दे हा विधायक संदेश देत शेकडो भाविकांनी एकत्र येत आध्यात्मिक पद्धतीने वर्षाला निरोप दिला. संस्कृती रक्षणासाठी पाऊल. आजच्या काळात डिसेंबर 31 म्हणजे केवळ पार्टी आणि मद्यप्राशन असे समीकरण झाले आहे. या अपसंस्कृतीचा प्रभाव कमी करून भारतीय परंपरा आणि मूल्यांची जोपासना व्हावी यासाठी कौस्तुभ मोरे यांनी या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली. या संकल्पनेला मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी तत्परतेने पाठबळ दिले आणि मंदिर प्रशासनाने या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन केले. तरुणांचा लक्षणीय सहभाग. या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणाईचा असलेला मोठा सहभाग. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपल्या मूळ संस्कृतीचा ऱ्हास होऊ नये आणि नववर्षाची पहाट सात्विक विचारांनी व्हावी हा आयोजकांचा मुख्य हेतू यशस्वी होताना दिसला. पाश्चिमात्य पद्धतीच्या पार्ट्यांपेक्षा आपल्या संस्कृतीनुसार केलेले स्वागत मनाला अधिक शांती देते. तरुणांना योग्य दिशा देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. आयोजक समिती शहादा. शहादा शहरात राबविलेल्या या सांस्कृतिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा उपक्रम इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरणारा आहे. वृत्तसंकलन. ई-मराठी न्यूज नेटवर्क. ई-मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.